पिझ्झा खायला गेलो होतो पण प्राईस बघून आमची जिरली. आज सकाळी लवकर उठलो कारण आज सुट्टीचा दिवस होता. सगळ्यात आधी ब्रश केलं, त्यानंतर बादली भरून अंघोळ केली. अंघोळ झाल्यानंतर लगेच चहा बनवला आणि चहाचा 2 घोट घेतलं. त्यानंतर डोक्यात विचार आला मित्रासोबत बाहेर फिरायला जाऊ. मग पब्लिक मित्राला फोन लावून बोलावले. मित्र आला आणि गाडी स्टार्ट केली. कुठं जायचं माहीत नव्हतं पण गप्पा मारत गेलो. मग काय पब्लिक. सगळ्यात आधी क्रिकेटच्या ग्राउंडवर गेलो. तिथे मॅच चालू होत्या. मग थोडा वेळ मॅच बघत बसलो. ते बघून आमच्या टीमची आठवण आली. मग काय लगेच आम्ही निघालो. कारण वातावरण पण बदललं होतं आणि नको व्हायला होतं नेमकी तेच झालं. म्हणजे पाऊस आला. मग काय मित्राला बोललो गरमागरम चहा घेऊ. चहा घेता घेता थोडी गप्पा मारले. त्यानंतर पाऊस उघड आणि नर्सरीमध्ये गेलो. घरासाठी झाडे घ्यायची होती. पण सगळेच झाडे इतकी सुंदर होती तर कोणते घेऊ हेच कळत नव्हतं. मग काय विचार न करता कोणतीच झाडे घेतली नाही. अच्छा, ठीक है, समझ गया. आणि भावाने फोटो तर काढले नाही पण स्नॅप मात्र भरपूर टाकले. त्यानंतर लगेच निघालो आणि पिझ्झा खायला आलो होतो. पण प्राईस बघून आमचीच जिरली. पिझ्झा आमच्यासाठी नव्हताच बहुतेक. मेनूनेच आम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला. आणि लगेच पब्लिक आम्ही चायनीजच्या दुकानात गेलो आणि चायनीज मागवलं. ते संपवलं आणि बिल पे केलं. त्यानंतर लगेच घरी आलो. तर पब्लिक पिझ्झाने आज आमचा बजेट वाचवला आणि चायनीज खाऊन शेवटी घरी आलो. आता एवढंच म्हणतो, पोट भरलंय, खिस्सा वाचलाय म्हणजे आजचा दिवस सक्सेसफुल. भेटूया पुढच्या ब्लॉग.